बघा पेशवाटची सुंदर मूर्ती बघा, ही पण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे बघू शकता. हातामध्ये इथे बहुतेक धनुष्यबाण येणार आहे बघा. राजन झाडसरे यांचा प्रसिद्ध असा किल्ला असणारा सुंदर असा राजा तेजुगा यांची मूर्ती जशी असते तसा सेम टू सेम फेस असणार आहे बघा. ही मूर्ती सुद्धा बघा. हेच मंडपचं काम चालू आहे, बाकी काय इथे अपडेट एवढी आहे नाही. तुम्हाला दाखवतो तिकडे जवळ जाऊन बघा, मंडपचंच काम चालू आहे. मागच्या राहायचा जो मेन गेट आहे त्याचं काम तुम्हाला दाखवतो बघा. त्या दिवशी आपण आलो तेवढाच काम आहे बघा. स्टार्ट झालंय कारण पावसाचे दिवस होते, 2 ते 3 दिवस खूप पाऊस होता त्यामुळे स्टॉप आहे बघू शकता. आता आपण आतमध्ये जाणार आहोत त्याच्या आधी बघा. बघा इथे लालबागचा राजा बसतो. आज तिथे ट्रॉली वगैरे गेली. आता थोड्याच दिवसांनी गणपती बनायला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर ऑल इन वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण आलोय परेल वर्कशॉपला. आज तुम्हाला अपडेट देणार आहे परेल वर्कशॉप, गणसंकुल वर्कशॉप, अरुण दत्ते वर्कशॉप आणि लालबागचा राजाचा मंडप आणि मुंबईचा राजाचा मंडप याची अपडेट देणार आहे. कारण आज असणार आहे चिंचपोकलीचा चिंतामणीचा पाठपूजन सोहळा आणि परेलच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा. त्याचाही व्हिडिओ येणार आहे, पण तो संध्याकाळी येणार आहे कारण 4 वाजल्यानंतर कार्यक्रम चालू होणार आहेत. पण त्याच्या आधी तुम्हाला मी अपडेट देतो. परेल वर्कशॉपला आपण आलोय, चला आता त्याचे अपडेट देतो. पुन्हा एकदा आपण आलोय परेल वर्कशॉपला. आज परेल वर्कशॉपचे अपडेट देणार आहे तुम्हाला. त्यानंतर खूप सारे अपडेट भेटणार आहेत बघा. ईश्वरी आठ पहिला कव्हर करू. ऐश्वर्या आठ नंतर बघा इथे मालाडचा राजाची ट्रॉली आहे. तुम्हाला ट्रॉल्या दाखवतो कोणकोणत्या आहेत बघा. निलेश विद्याटे यांच्या इथे पण बघा एक ट्रॉली आहे. 4-5-7 गणपती आहेत ते रेडी दाखवून आहे बघा. इथे पण बघू शकता ओम तांडव यांची ट्रॉली आहे. या ट्रॉल्यात बघा मुंबईचा अनंत यांची ट्रॉली आहे बघा. इथे बघू शकता. इथे परेल वर्कशॉपमध्ये खेतवाडी 7व्या गल्लीची ट्रॉली आहे. नंतर परेलचा विघ्नांतर. त्यानंतर बघा इथे मागच्या वर्षीचा प्रभावला आहे. इथे कालागंध आर्ट्स ते त्यांचा फक्त फेस दाखवतो बघा. सुंदर असे बघा इथे विधाते आर्ट्स आहेत त्यांचं आणि पोळेकर आर्ट्स त्यांचे गणपती आहेत बघा. 7 ते 8 गणपती ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे. त्यांचा फेस दाखवतो तुम्हाला मी. बाकी काय आपण दाखवणार नाही एवढं. ह्याच्यामध्ये बघू शकता प्रभाव सुंदर अशा मूर्ती आहेत बघू शकता तुम्ही. त्यानंतर ही सुंदर अशी मूर्ती बघा कशी आहे. तर मुंबईचा गजराज बघा. ही ट्रॉली आहे कृणाल पाटील यांची. आता अरुणदाच्या वर्कशॉपमध्ये आपण आलोय बघा. स्वराज्य लालबाग परेल गणेश नगरी बघा. त्याची अपडेट तुम्हाला देतो. इथं मुंबईचा स्वामी आणि त्यानंतर परेलचा विघ्नहर्ता यांच्या ट्रॉलीत बघा. आणि त्या साईडला बघू शकता प्रभावल आहे. बाकी आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही, त्यामुळे इथली एवढीच अपडेट आहे. बाकी काय नाही. ज्यावेळी मोबाईल वगैरे किंवा शूट भेटेल त्यावेळी व्हिडिओ नक्की टाकू. आता आपण जाणार आहोत गणसंकुलला. स्कूलमध्ये आपण जाणार आहोत त्याच्या आधी बघा इथे सोहळा जो आहे इंदिरानगरचा राजा त्याचा बघा इथे बॅनर लागण्यात आलाय. आता आपण आतमध्ये आहे बघा. इथे अमर आर्ट्स आणि श्री गणेश चित्रशाला त्यांची तुम्हाला अपडेट देणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. होऊ शकता इथे बघा अमर आर्टच्या सुंदर अशा मूर्त्या बघा डिस्प्लेला.
बघा ही कशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. स्पेशल सुंदर मूर्त्या दाखवतो बघा. फेटे वगैरे कसे आहेत बघा. त्यानंतर बघा युनिक अशी मोठी मूर्ती बघू शकता 2.5 फुटाची. त्यानंतर या साईडला बघा असे डायमंड वगैरे लावलेली मूर्ती आहे. त्यानंतर बघा एक सुंदर अशी सिद्धिविनायक बाप्पा सारखी मूर्ती आहे. त्यानंतर या 3 मूर्त्या बघू शकता तुम्ही. युनिक युनिक अशा फेटे आहेत त्यांना. त्यानंतर बघा ही सिंपल अशी मूर्ती बघू शकता गणपती बाप्पाची. त्यानंतर बघा मुंबईचा राजा प्रसिद्ध बघा त्याची प्रतिकृती आहे. त्यानंतर या साईडला बघू शकता सेम टू सेम मूर्ती छोटी आणि मोठी आहे बघा. त्यानंतर या साईडला बघा डिस्प्लेला कशी व्हाईट मूर्ती आहे. सुंदर असे डायमंड लावलेले आहेत. त्यानंतर या साईडला पण बघू शकता विठ्ठल रुपी सुंदर अशी मूर्ती. त्याला पण बघा डायमंड वगैरे लावण्यात आले आहेत. तरी बघा सुंदर अशी मूर्ती बघू शकता. त्यानंतर बघा छोटी मूर्ती कशी आहे ते बघू शकता. कशी डायमंड वगैरे लावले सुंदर मूर्ती आहे. त्यानंतर या साईडला बघा अशी एक नंबर पेटा वगैरे बघा आणि डायमंड कसे लावलेत बघा. सुंदर अशी मूर्ती आहे. ही सुद्धा अमर आर्ट्सच्या डिस्प्ले लागलेली. साईडला बघा गणेश चित्रशाला. त्यामधल्या तुम्हाला छोट्या छोट्या ज्या प्रसिद्ध अशा मूर्त्या आल्यात खूप इंस्टाला वगैरे त्या बघू शकता. या छोट्या मूर्त्या त्यांच्या पाठी असणाऱ्या मोठ्या मूर्त्या बघा. त्यानंतर ही सुंदर अशी मोठी मूर्ती बघा आणि साईडला असणाऱ्या छोट्या मूर्त्या बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला क्लिअर दिसत असतील पाऊस नसल्यामुळे बघा. सुंदर अशी. त्यानंतर बघा तबला वाजवलेले गणपती बाप्पा. त्यानंतर बघा कलीवाला गणपती बाप्पा आणि छोट्या मूर्त्या बघा कशा युनिक अशा पॅटर्नच्या मूर्त्या आहेत बघा. तुम्हाला आज क्लिअर दिसत असतील बघा. त्या साईडला बघू शकता केवढी छोटी मूर्ती आहे बघा. खाली कोणत्या मूर्ती आहेत त्याकडून या लालबागच्या रायाची मूर्ती सुंदर अशी आहे. त्या साईडला बघा छोटा गणपती बाप्पा. त्यानंतर इथे पण बघू शकता छोटा गणपती आहे. त्यानंतर बघा मोठी कशी मूर्ती आहे बघा. युनिक अशी मूर्ती आहे ही सुद्धा. त्यानंतर बघा इथे चंद्रवरती बाप्पा. त्यानंतर ही सुद्धा एक मूर्ती बघू शकता खूप युनिक अशी मूर्ती आहे ही. सार्थक आर्ट्स यांच्या बघा डिस्प्लेला सुंदर मूर्ती आहेत त्या तुम्हाला दाखवतो. बघा या साईडला बघा तिजू रुपी मूर्ती आहे. त्यानंतर बघा सुंदर असा गणपती बाप्पा मोदक केवढा आहे बघा. पाठीमागे बघू शकता युनिक युनिक फेटेवाले मूर्ती आहेत बघा. या डिस्प्लेच्या मूर्ती आहेत त्यांच्या आणि सार्थक आर्ट्सच्या बघा. साईडला बघा सुंदर अशा मूर्त्या गणपती बघू शकता तुम्ही केवढ्या मूर्ती आहेत बघा. सिंपल मूर्ती आहेत बघा. 2.5 ते 3 फुटाच्या मूर्ती आहेत बघा. साईडला बघा अन्वी आर्ट्स यांचे बघा गणपती कसे आहेत. त्यांच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. वेल्ले ब्रदर्स यांच्या बघा खूप साऱ्या मूर्त्या इथे रेडी व्हायच्या आहेत. वा ते काम चालू आहे. मूर्त्या खूप रेडी व्हायच्या बाकी आहे इथे. साईडला बघा या साईडला पण आहेत वेल्ले ब्रदर्स. आता आपण त्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. बघा साई गणेश चित्रशाला यांच्यावर डिस्प्लेला बघा अशा युनिक युनिक मूर्त्या आहेत बघा. बघा 3 या मूर्त्या. त्यानंतर या बघू शकता 3 मूर्त्या. त्यानंतर या साईडला बघा 3 सुंदर अशा मूर्त्या. त्यामुळे आतमध्ये काम चालू आहे. त्यानंतर या साईडला बघा डिस्प्लेला छोट्या मूर्त्या अशा बघा 3. त्यानंतर बघा ही सुंदर अशा मूर्ती बघा कशा मोरावरती बघू शकता. या साईडला बघा सुंदर अशा 2 मूर्ती.
बघा प्रारंभ कला मंदिर यांच्या पण सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा डिस्प्लेला बघा. मुंबईचा रायाची मूर्ती आहे. त्यानंतर या 3 मूर्त्या बघू शकता कशा सुंदर अशा मूर्ती आहेत बघा. इथला बघा डिस्प्लेला कशी एक युनिक मूर्ती बघू शकता तुम्ही. त्यानंतर या साईडला बघा सुंदर अशा मूर्ती आहेत बघा छोट्या छोट्या. प्रारंभ कला मंदिर यांच्या मूर्त्या बघा. असा सुंदर असा गणपती बाप्पा आहे बघा. तुम्हाला आता मूर्त्या दाखवतो सर्व बघा. लालबागचा राजा. अशी युनिक अशी गणपतीची मूर्ती आहे बघा. तुम्ही YRC 2026 मधले 3 फेस तुम्हाला दाखवतो बघा. बघू शकता सुंदर असे फेस आहे. त्यानंतर बघा इथे पण बनवलेले बघा एक ते बघू शकता तुम्ही बघा. या साईडला पण प्रभावल आहे बघू शकता आणि या साईडला पण प्रभावल बनणार आहे बघा. पेशवाटची बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे. मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय काल बघा. तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. तर बघा तुम्हाला फेस दाखवतोय फक्त ही पेशवाटची इथे बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे जी की घनसंकुलमध्ये आहे. आणि त्यांचा पेशवाटचा जो विलेपार्लेचा वर्कशॉप आहे त्याची पूर्ण अपडेट तुम्हाला काल मी व्हिडिओ टाकलाय. तोही जाऊन तुम्ही नक्की पहा. राजन झाडसरे यांचा प्रसिद्ध असा किल्ला असणारा सुंदर असा राजा तेजुका यांची मूर्ती जशी असते तसा सेम टू सेम फेस असणारी बघा ही मूर्ती सुद्धा बघा. फक्त कलरचं काम बाकी आहे बघा. हे राजन झाड यांच्या वर्कशॉपमध्ये आपण आलोय बघा. अशी सुंदर अशी मूर्ती बघू शकता तुम्ही. फेस बघू शकता राजा तेजुकाचा असा फेस असतो तशी बघा पर्यावरणपूरक मूर्ती आहे कारण या कागदाच्या मूर्त्या असतात बघा. पेशवाटची सुंदर मूर्ती बघा. ही पण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे बघू शकता. हातामध्ये इथे बहुतेक धनुष्यबाण येणार आहे बघा. ही पण सुंदर अशी मूर्ती राहणार आहे. त्याचं पण कलरचं काम बाकी आहे फक्त. शकता सुंदर अशी मूर्ती पेशवाटची बघू शकता. ही पण बॅलेन्सिंग मूर्ती राहणार आहे बघा. फक्त कलरचं काम बाकी आहे इथे. त्या साईडला पण बघू शकता पेशवाटची जी सुंदर मूर्ती आहेत बघा. या सर्व मूर्त्या तुम्हाला दाखवतोय मी. त्या कागदी मूर्ती आहेत बघा की सुंदर अशी आहे. फक्त कलरचं काम बाकी आहे यांचा. राजेंद्र मयेकर यांचा वर्कशॉप जो आहे विलेपार्ले त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तोही जाऊन तुम्ही नक्की पहा. बघा किती सुंदर अशी मूर्तीचा फेस आहे बघा. पूर्ण कागदाच्या मूर्त्या आहेत त्या. या साईडला शिवाई आर्ट्स आहे. शिवाई आर्ट्सची सर्वात मोठी उंच 22 फुटी बघू शकता. आणि त्या साईडला पेशवा आर्ट आहे ते तुम्हाला दाखवले बघा. ही सर्वात सुंदर अशी मूर्ती असणार आहे शिवाई आर्टची. 22 गल्लीत आलोय. गणेश गल्लीची अपडेट देतो तुम्हाला ते बघा. ज्या दिवशी आपण आलो तसाच मंडप आहे कारण त्या दिवशी खूप पाऊस होता बघा. फक्त प्लाय वगैरे इथे पडलेत बघा. हेच मंडपचं काम चालू आहे. बाकी काय इथे अपडेट एवढी आहे नाही. तुम्हाला दाखवतो तिकडे जवळ जाऊन बघा. मंडपचंच काम चालू आहे कारण 2 ते 3 दिवस खूप पाऊस होता बघा. एवढी शेड तयार झाली कारण इथे पण 29 तारखेला पाठपूजन सोहळा असणार आहे. बघा केवढं मंडपचं काम चालू आहे बघा. इथे 22 फुटाचा गणपती बसतो तो तुम्हाला दाखवतो बघा. इथे प्लाय वगैरे पडले सर्व. त्या साईडला बघू शकता गणेश गल्लीचा मुंबईचा राजा त्याची ट्रॉली वगैरे बघा. त्या साईडला बॅरिकेटिंग वगैरे सर्व पडले बघा. हिचं अपडेट त्या साईडला मंडप आहे. तर आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. इथे मुंबईचा राजा बसतो तो. त्या साईडला ट्रॉली वगैरे आणि मागच्या वर्षीचं बघा ते पार्क ठेवण्यात आले डेकोरेशनचं बघा. आता इथे मुंबईचा राजा बसतो तिथे थोडा जाऊया आपण. मी तुम्हाला सांगतो इथे काय काम चालू आहे बघा. एवढं मोठं मैदान आहे बघा. आता बॅरिकेटिंग वगैरे सर्व आले इथे. बांबू वगैरे सर्व आलेत बघा कारण 29 तारखेला इथे पण पाठपूजन सोहळा असणार आहे. ती जागा जिथे मुंबईचा राजा जो गणेश गल्लीचा राजा प्रसिद्ध आहे गणपती बसतो बघा. 22 फुटाचा मंडप आहे कारण 22 फुटाची मूर्ती असते दरवर्षी बघू शकतो. इथे प्लाय वगैरे सर्व टाकण्यात आली बघा. तीच ती जागा जे बसतो मुंबईचा राजा बघा. या साईडला नेहमी काही ना काहीतरी थीम असते दरवर्षी. यावर्षी कोणची थीम आहे बघूया. बघू शकता केवढा मोठा ग्राउंड आहे आणि या साईडला बघा मंडपला शेड झाले. तिला पत्रा वगैरे लावण्यात आले बघा. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. इथेच बसतो मुंबईचा राजा. आता आपण जाणार आहोत लालबागला. लालबागच्या राजाचा जो मेन गेट आहे त्याचं काम तुम्हाला दाखवतो बघा. त्या दिवशी आपण आलो तेवढाच काम आहे बघा. इथून स्टार्ट झालंय कारण पावसाचे दिवस होते. 2 ते 3 दिवस खूप पाऊस होता त्यामुळे स्टॉप आहे बघू शकता. आता आपण आतमध्ये जाणार आहोत त्याच्या आधी बघा. व इथून स्टार्ट झालंय. रॉड वगैरे सर्व लावलेले आहे. बॅरिकेड वगैरे चालू आहे बघा. तिथून सुरुवात झाली. हा मेन गेट असणार आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. तिथे काय काम आहे ते दाखवतो तुम्हाला बघा. बघू शकता लास्टला एकदा. चला आता आपण आतमध्ये जाऊया. चला आता आपण आतमध्ये दाखवूया बघा. हे शॉप आहे त्याच्यावरती बघा LED वगैरे लावले असतो. इथून डेकोरेशन चालू होते कारण इथून मेन लाईन असते आतमध्ये.
होऊ शकता इथे बघा एवढं मोठं डेकोरेशन चालू आहे, कारण आता इथे सुद्धी दादा वगैरे आहेत, तरी तुम्हाला मी जेवढं दाखवता येईल ते व्हिडिओ दाखवणार आहे बघा. खूप सुंदर असं काम चालू आहे. जिथे पत्रा लावलेला आहे त्याच्या आतमध्ये आता राजबागच्या राजाची ट्रॉली बसवण्यात आली बघा. इथे तुम्हाला प्लायवूड दिसते, तिथे ट्रॉली आहे बघा. या साईडने तुम्हाला शॉर्ट दाखवतोय मी, तर ही साईडने तुम्हाला दाखवतो केवढा मोठा मंडप आहे बघा. तिथं मंदिर आहे, त्याच्या समोर बघा आता पत्रे वगैरे लावण्यात आले. त्या दिवशी आपण आलेलो त्या दिवशी पत्र्याचं काम बाकी होतं बघा. याच गल्लीतून आपण आतमध्ये जातो बघा. तिथे तुम्हाला दाखवतो, इथे लाईन वगैरे उभे असतात. त्यानंतर इथून आपण आतमध्ये जातो. बघू शकता तुम्ही एवढा मोठा सेटअप आहे बघा. खूप हाईट आहे. हीच आहे आजची अपडेट बघा. पत्रे वगैरे लावण्यात आले आहेत. लाईनी चालू होतात, तिथून तुम्हाला काम दाखवते. पुन्हा एकदा आपण आलोय बघा. त्या साईडला बघू शकता तुम्ही, इथे प्लाय वगैरे सर्व आलेत बघा. इथे जसं सेटअप तयार केला तो इथेच लाईनी असतात बघा. इथे आपण 4 ते 5 तास इथेच उभे असतो. बघू शकता तुम्ही लाकडाचे कसे प्लाय वगैरे उभे केले इथे आहे बघा. बघू शकता इथे सर्व ठिकाणी पत्रे लावण्यात आले. त्यानंतर इथे बॅरिकेड वगैरे लावून रांगा वगैरे बनवल्या जातात. त्या साईडला बघू शकता तुम्ही जे रॉड वगैरे ठेवले आहेत बघा. हिचा इथली अपडेट बघा. इथे आपल्यासाठी सोय केली जाते भक्तांसाठी लाईनीत उभे राहण्यासाठी. बघू शकता केवढा मोठा सेटअप इथे उभा चालू आहे बघा. मी तुम्हाला दाखवतो बघा. इथे प्लाय वगैरे कसे उभे आहेत. इथं हा मोठा सेटअप चालू आहे बघा. खूप वर्क इन प्रोग्रेस काम चालू आहे. या साईडला बघा रॉड वगैरे सर्व पडले. तिथे आपण जे लाईनीत उभे राहतो ती लाईन असते.